नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यामध्ये पाळणा योजना पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार। मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार। अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार सूट। महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी। एपीआय प्रेमा पाटील यांची पदोन्नती। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती। पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीच्या आरोप प्रकरणामध्ये त्या निर्दोष। मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अटक। शेरसिंग राठोडला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। बनावट बिलं सादर करून 29 कोटींच्या फसवणुकीचा आरोप। बेकरीचं हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी मुदतवाढीला उच्च न्यायालयाचा नकार। बेकरी मालकांना बेकरी हरित इंधनात रूपांतरित करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत। मुसळधार पावसात प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर परिवहन विभागाची कारवाई। ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई। अधिक भाडे आकारल्याबद्दल 36 जण दोषी। आज पिठोरी अमावस्या आणि उद्या शनी अमावस्या। शनी शिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावरून शनिदेवाला तेल अभिषेक दर्शन आज मध्यरात्रीपासून बंद। गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। आज बैलपोळा। बैलांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील शेतकरी सण साजरा करतात। या दिवशी बैलांची पूजा केली जाते। मुरलीधर मोहोळे यांच्या समवेत गणेश मंडळांची आज बैठक। विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक। राज्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचे आयोजन। पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार। यंदाही मुंबईतील जीएसबी मंडळ सर्वात श्रीमंत गणपती स्थापन करणार। मंडळानं मंडपासाठी 474 कोटी 46 लाखांचा विक्रमी विमा कव्हर घेतला। गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर। प्रवाशांना अधिक वेळ उपलब्ध होणार मेट्रो। 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या। प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा निर्णय। पोळ्यासाठी शेतकरी सज्ज। बाजारपेठा सजल्या। मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पोळा खरेदीसाठी फिरवली पाठ। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। भाविकांना विशेष टोलमाफीत पास देण्यात येणार। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। शासकीय कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टलाच होणार। गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी वेतन देण्याचा निर्णय। गडचिरोलीत अपघातात मृत्यू झालेल्या 4 मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत। गडचिरोली ते आरमोरी महामार्गावर भीषण धडकेत 4 मुलांचा मृत्यू। कृष्णा नदीच्या पुरामध्ये जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंपरा। यंदाही 50 ते 60 जलतरणपटूंचा या उपक्रमामध्ये सहभाग। 5 किलोमीटरचं हे अंतर 45 मिनिटात पार करण्यात आलं। बुलढाणा नगरपालिकेचे नवे प्रभाग रचनेचे कार्यक्रम जाहीर। यंदा 1 प्रभाग आणि 2 नगरसेवकात वाढ। शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू। पुण्यातील जनता वसाहतीच्या टीडीआरला स्थगिती। 750 कोटींच्या वादग्रस्त टीडीआरला स्थगिती। राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडून स्थगिती। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे एसआरएला आदेश। नाशिकच्या बागलाणमध्ये अख्खं गाव बसलं आमरण उपोषणाला। हरणबारी तळवाडे भामेर या कालव्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। शेतकरी, मराठा, धनगर व इतर समाज बांधवांच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं हलगी बजाव आंदोलन। धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिला आक्रमक। 5 ते 6 दुकानातील दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या। दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धावे दणाणले। गणेशोत्सव तोंडावर खड्डेमय रस्त्यांवरून काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने आयोजित केली अनोखी स्पर्धा। बिनखड्ड्यांचा रस्ता दाखवा, 5000 रुपये घ्या। कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक। भंडारा जिल्ह्यातील
ANM, JNM आरोग्य सेविका बेमुदत संपावर अनेकदा शासन स्तरावर बैठका सुद्धा झाल्यात, मात्र त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन. जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. गणेशोत्सवापूर्वी रस्ते स्तुस्थितीमध्ये करा, अन्यथा अधिकाऱ्यांचेच विसर्जन करू. कल्याण पूर्वेतील रस्त्यांवरील खड्ड्याप्रश्नी महेश गायकवाड आक्रमक, एडीएमसीला दिला इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या शहर कार्यालयाला देणार भेट. कार्यकर्ता अजित पवारांना लव्ह यू म्हणाला, त्यावर अजित पवारांचं आय लव्ह यू टू म्हणून प्रत्युत्तर. वर्ध्यामध्ये नेते कोठारी यांच्या घरासमोरील प्रकार. मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद. मुंबई पालिकेमध्ये सुरू असलेल्या टेंडर घोटाळ्याबाबत पत्रकार परिषद. अंबादास दानवे आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. दानवे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेणार. मंत्री नितेश राणेंची कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये मटका सेंटरवर धाड. जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही. नितेश राणेंनी पोलिसांना खडसावलं. 11 जण ताब्यात, 3 लाखांची रोकड जप्त. अमित शहा यांनी महाराष्ट्र, आसाम, दिल्लीतील त्यांच्या सरकारात असलेल्या गुन्हेगारांचे राजीनामे घ्यावे, मगच इतरांना नैतिकता शिकवावी. सामनातून अमित शहांवर खोचक टीका. फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरेंना फोन. एनडीएच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागण्यासाठी फोन. उपराष्ट्रपती पदासाठी CP राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार. पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार. अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपाने महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. कोल्हापुरातील PN पाटील गटाचे नेते राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये 25 ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा समोर. बैठक सुरू असताना आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून गोंधळ. रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. आम्ही संयमाने चाललोय. रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावलेचा विश्वास. गडचिरोलीत आम आदमी पक्षाच्या वतीनं झोपा काढा आंदोलन. जिल्ह्यातील शाळा इमारतींसह शैक्षणिक असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. धाराशिव पालिकेच्या मुख्याधिकारी दालनासमोर आम आदमी पार्टीचं झोपा काढू आंदोलन. शासनाकडून सरकारी शाळांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. भिवंडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची जोरदार मागणी. काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश भोईर यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन सादर. मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्ते उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार. जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवा. काँग्रेस सरचिटणीस रमेश कीर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक. महाजन यांच्यानंतर 6 दिवसात भुजबळ यांच्याकडून आढावा बैठक. बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना 91व्या जयंतीनिमित्त अभिवादन. स्थानिक नगर परिषदेच्या प्रशासनाकडून अभिवादन. पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. मुठा नदीत आता 12,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 43 फुटांवर स्थिर. नदी किनारी न जाण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. यवतमाळमधील झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली या ठिकाणी रेल्वे भुयारात पावसाचं पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे मार्ग बंद. नागरिकांना नाहक त्रास.
जळगावमध्ये 2 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये आनंद. धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता. सांगलीमध्ये पुराच्या पाण्यातूनही शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू. चिरगावमध्ये दुधाचे कॅन चक्क काहिलीच्या सहाय्याने वाहून नेत दुग्ध व्यवसाय सुरू. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं आणि रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामुळे झालेले नुकसान कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्षित होणार नाहीत. शंभूराज देसाई यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य. नाशिकच्या नांदगावमध्ये चैन स्नॅचिंग करणारी 3 जणांची टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. फरार आरोपीचाही समावेश. 1 दुचाकी जप्त. मालेगावात घराबाहेरील 2 दुचाकी पेटवून आरोपी फरार. परिसरात भीतीचं वातावरण. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. नवी मुंबईत वेश्या व्यवसायात सहभागी 6 आरोपींना अटक. 9 महिलांची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेकडून रॅकेटचा पर्दाफाश. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. जळगाव एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा. 2 बांगलादेशी महिलांची सुटका. हॉटेल मालकासह 5 जण पोलिसांच्या ताब्यात. जालन्यातील बदनापूरमध्ये पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई. पोलिसांनी तब्बल 23 लाखांचा गुटखा केला जप्त. बार्शी तालुक्यामध्ये 150 किलो गांजा जप्त. पोलिसांनी 3 वाहनांचा. एका आरोपीला केली अटक. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. रत्नागिरीमध्ये मुथूट फायनान्स कंपनीच्या लांजा शाखेमध्ये 26,81,000 रुपयांचा अपहार. 5 कर्मचाऱ्यांनी केली कंपनीची फसवणूक. 5ही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये महिला मोहगाडचा मृतदेह नाल्यात आढळून आला. पोलीस ठाण्यात महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल. मृत्यूचं कारण अस्पष्ट. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा वायुगळती. वायुगळतीमध्ये 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी. 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. नवी मुंबईत भरधाव कंटेनरनं दिली 4 ते 5 वाहनांना धडक. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. काही प्रमाणात वाहतूक कोंडी. यवतमाळमधील कळंब तालुक्यात घरगुती सिलेंडर लीक झाल्याने आग. अचानक आग लागल्याने गावातील लोकांची धावपळ. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. पिंपरी चिंचवडमधून मुख्य रस्त्यावर कोसळलं वडाचं झाड. दुचाकी चालक जखमी. 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान. यवतमाळमधील दारव्हा शहरात रेल्वे पुलासाठी आता खणलेल्या खड्ड्यात 4 शाळकरी निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू. शहरासह जिल्ह्यात शोकाकुल वातावरण. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 27 विधेयकं मंजूर. अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा वगळता फारसे कामकाज झाले नाही. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण आणणाऱ्या विधेयकास मंजुरी. ऑनलाईन गेमिंग विधेयकामध्ये संसदेमध्ये मंजुरी. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चालणारे पैशांचे व्यवहार थांबणार. Dream11 वरून युजरची शिल्लक रक्कम सुरक्षित. Dream11 ॲपमधून रक्कम काढू शकता. ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच कंपनीचं स्पष्टीकरण. जीएसटीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब होणार रद्द. 5 आणि 18% हे 2च जीएसटी स्लॅब कायम राहणार. प्रस्तावाला मंत्री गटाची मंजुरी. देशातील आयटी क्षेत्र धोक्यात. 80,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं तर नवीन भरती ही मंदावली. भू राजकीय दबाव आणि एआयमुळे आता भरती कमी. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशन इन्क्विटीचं मत. बदलापूरचा देवाभाऊ चष्मा आफ्रिका खंडामध्ये दाखल. आफ्रिका खंडातील 55 देशांमध्ये 33 रुपयात मिळणार देवाभाऊ चष्मा. नेपाळमधील 140 देशांच्या समिटमध्ये चष्मा सादर.
रोरो कार सेवा आरक्षणाची आज अंतिम मुदत. कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रोरो कार 23 ऑगस्ट रोजी चालवण्यात येणार, परंतु 16 पेक्षा कमी वाहनं असल्यास सेवा रद्द होणार. छत्रपती संभाजीनगरात परीक्षा केंद्रात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. दिवाणी सहन्यायाधीशांचे हर्सुल पोलिसांना आदेश. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील पदभरतीला मंजुरी. 15,631 रिक्त पद भरण्यास गृह विभागाची मंजुरी. पंढरपुरातील चंद्रभागा नदी धोका पातळीवर. उजनी आणि वीर धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग. पंढरपूर विजापूर मार्गावरील वाहतूक बंद. 127 कुटुंबातील 455 सदस्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. शिवडीत शालेय बसचा अपघात. 4 विद्यार्थी जखमी. एंटॉप हिल येथून मुलांना घेऊन जाताना अपघात. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी सुधारित प्रभाग रचना मंत्रालयात सादर. मंत्रालयाच्या मंजुरीकडे सर्वांचं लक्ष.